नायका गजमुखा भक्ता बहु तोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आगतम स्वागतम सुस्वागतम। आरके चषक 2024च्या अंतिम दिवसामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडू मित्रांचं, सर्व संघ मालकांचं आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी रसिक मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आज या स्पर्धेचे सन्मान मूर्ती रवींद्र कोरडे साहेब यांचा 50वा वाढदिवस। सर्वप्रथम तर आमच्या समालोचन कक्षाकडून सन्माननीय रवींद्र कोरडे साहेबांना 50व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि क्रिकेटमय अशा शुभेच्छा आम्ही देऊन या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्याची सुरुवात आता करत आहोत। नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो मात्र शेवटी मुंबईकर संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय निमंत्रित केले ते जान्हवी शिवशक्ती गोरेगाव 11 संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रीतम मनोहर परब संघनायक आणि त्यांच्या सोबत मात्र ब्रिजेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पाहायला मिळतील। दोन्ही संघांना सूचना आपला एक एक राखीव खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे। ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत जयप्रकाश अर्थात अभि परब सर मॅन फ्रॉम ट्रॉम्बे कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत मॅन फ्रॉम करी रोड सुबोधजी घडसे आणि आमचे तिसरे पंच विजयजी केणी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये। समालोचन कक्षातून मागील 2 दिवस अर्थात कालचा पहिला दिवस आणि आजचा अंतिम दिवस माझ्यासोबत आपले स्थानिक समालोचक म्हणून एक उदयोन्मुख समालोचक म्हणून आवाज आपण ऐकताय तो अभिषेकजी पाटील यांचा। ट्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनल वरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज झाली आहे। पुन्हा एकदा या दुसऱ्या सामन्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच। एका बाजूला प्रथमेश यशवंत पवार तर त्यांच्या विरोधात प्रीतम मनोहर परब। एका बाजूला शिवडी, एका बाजूला गोरेगाव, एका बाजूला दक्षिण मुंबई तर दुसऱ्या बाजूला मुंबई उपनगर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना कालचा स्पर्धेचा पहिला दिवस शिफा स्ट्रायकर मलाड या संघाने मात्र अंतिम फेरी गाठली आहे। आजच्या दुसऱ्या दिवसातून मात्र कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय यासाठी जी मात्र चालू होणारी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे। मॅच नंबर 2 ओमकार हडशी अप टू द मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला बॉल फुल टॉस चेंडू आणि पहिलाच बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 बाउंस सीमारेषा पार 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 चौकार। ज्युसी फुल टॉस पूर्णपणे फायदा उचलला प्रीतम परबने। या सामन्याचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन अजित मोहिते आणि प्रथमेश यशवंत पवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चर्चा करताना दिसतायत। फरदीन काझी आहे दुसऱ्या बाजूला फिरोज शेख आणि प्रीतम परब सारखे नावाजलेले खेळाडू या सामन्यामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन बघायला मिळतायत। एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा हा भरणा असलेले हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतील। शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचा खऱ्या अर्थाने हिरो ठरलेला सूर्या नायडू शिवडी मुंबईकर संघाकडून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। चिराग दाठिया सारखा एक विस्फोटक फलंदाज सुयोग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतील। राज सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतील। फिरोज शेखला आपण पाहतोय। ओमकारचा नेक्स्ट बॉल या वेळेला मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर। स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होणारा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट जातोय मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार। एक फुल टॉस एक यॉर्कर परंतु दोन्ही चेंडूंचा रिझल्ट मात्र सेम आहे। दोन्ही चेंडूंवर बॅक टू बॅक 2 चौकार प्रीतम मनोहर परब यांच्या बॅटमधून। एक चौकार वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरतून तर दुसरा चौकार मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर। पुन्हा एकदा या वेळेला मात्र ईट का जवाब पत्थर से क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉइड त्रिफळाचित केलंय। ओमकार हडशीच्या खात्यामध्ये मोठी सफलता। प्रीतम मनोहर परब बॅक टू दी पवेलियन। विकेटचं पतन पहिला धक्का लागतो तो जान्हवी शिवशक्ती गोरेगाव 11 संघाला।
उजवी एसटी वाकवली आहे आणि मोठा धक्का दिलाय तो जान्हवी शिवशक्ती गोरेगाव संघाला. एक युवा टॅलेंट दुसऱ्याही बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल. उझैर शेख, फिरोज शेख यांचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये जात असताना फलंदाजीसाठी. मित्रांनो लक्षात घ्या, या स्पर्धेचा एक नियम असाही आहे की एक फलंदाज बाद झाल्यानंतर बाद झालेला फलंदाज मैदानातून बाहेर येण्या अगोदर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं आवश्यक आहे. अनुभवी कर्णधार दोन्हीही बाजूला, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच. उझैर शेख आणखीन एक युवा टॅलेंटेड फलंदाज. या टेनिस क्रिकेट विश्वावरती आपल्या कमी वयात ज्या खेळाडूंनी आपल्या नावाची चर्चा, आपल्या नावाचा बोलबाला केला, असे खेळाडू या मैदानावरतीही तुम्हाला पाहायला मिळतील या स्टेशन वाईज क्रिकेटच्या संकल्पनेमधून. फुल टॉस बॉल होता फाईन लेग कडे, मात्र त्याला दिशा दाखवली आहे, दशा ठरवली आहे. बॉल जातो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा उझैर शेखच्या बॅटमधून. आल्या आल्या केलाय घराघाती प्रहार, पाठवलाय चेंडू सीमारेषा पार आणि ठोकलाय उझैर शेखने एक खणखणीत आरके चषक षटकार. एकी 11 काळा चौकी आयोजित सन्माननीय सन्मान मूर्ती रवींद्र कोरडे साहेब यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र आयोजित केली जाणारी एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. सामना क्रमांक 2, दिवस क्रमांक 2. शिवडी मुंबईकर्स, जान्हवी शिवशक्ती गोरेगाव या दोन संघांमध्ये. उझैर शेखनं मात्र वैयक्तिक धावांचं खातं षटकाराने उघडलंय. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय ओमकार हडशी नेक्स्ट बॉल साठी. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर वरून ओव्हर दी कव्हर्स ऑन द रायझिंग डिलिव्हरीला मात्र यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पाठवताना बॅक टू बॅक हा दुसरा षटकार उझैर शेखच्या बॅटमधून. 20 रन्स ऑन दी बोर्ड. एक गडी बाद 20 धावा धावफलकावरती जान्हवी शिवशक्ती गोरेगाव. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू आपटण्याचा प्रयत्न, अगदीच फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे मात्र लागू केलाय. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना. यावेळेला मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल होणारा चेंडू आहे. आउटफील्ड मात्र तितकीच चांगली साथ देताना दिसतेय. बॉल मात्र निघून जातो पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा अजून या ठिकाणी मात्र ऍड होताना स्कोर कार्ड वरती. महागड षटक आपल्याला पाहायला मिळते ओमकार हडशी याचं. पहिल्या षटकातून मात्र 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात जान्हवी शिवशक्ती गोरेगाव 11 संघाच्या खात्यामध्ये. 25 with the loss of 1 in the end of first over. बॉल अडवण्यासाठी मात्र असक्षम त्या ठिकाणी पाहायला मिळाले शफिक शेख आणि चिराग दाठिया. इन ऍक्शन मात्र अजय सरोज उर्फ बच्चा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना ब्रिजेश आणि उझैरची जोडी. ब्रिजेशला मात्र पहिल्यांदा स्ट्राइक मिळेल. उझैर शेख मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 16 धावांवर फलंदाजी करत असताना 4 चेंडूंचा सामना त्याने केलाय. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव आली आहे, 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत उझैरच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाखेरीस एक गडी बाद 25 धावा. अजय सरोज उर्फ बच्चा गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होत असताना क्षेत्ररक्षणात थोडासा बदल मात्र त्या ठिकाणी केला जातोय.
30 मिनिटांचा अवधी प्रत्येक डावासाठी तुम्हाला दिला गेलाय. त्या निर्धारित 30 मिनिटांच्या वेळेमध्ये मात्र आपल्याला इनिंग पूर्ण करण्याची गरज आहे. पाच षटकांचे सामने आहेत. 20 मिनिटांचा अवधी आणि त्यानंतर अधिक 5 मिनिटं म्हणजे एकूण 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला या 5 ओव्हरच्या इनिंगसाठी दिला जातोय. अजय सरोजचा नेक्स्ट बॉल ब्रिजेससाठी. नवीन ओव्हरची सुरुवात. पहिला चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना सूर्या नायडू क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. स्ट्राईक रोटेट केली आहे. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक वर जातोय तो उझेर शेख. मोठी स्टारकास्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक शफिक शेख त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला थ्रोही त्या ठिकाणी पाहायला मिळतोय शफिकच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अजित मोहिते आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू 2 धावा अजय सरोजच्या गोलंदाजी मधून. सुंदर चेंडू. या वेळेला हलक्या हाताने मात्र चेंडूला पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिले. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. थोडासा वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याच्या प्रयत्नात उझेर शेख पाहायला मिळत आहेत, परंतु एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये मात्र आपला विजय निश्चित केला तो VAK रॉयल्स मानखुर्द या संघाने. स्टेशन वाईज क्रिकेटची संकल्पना पुन्हा एकदा मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश पवार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. सिंगल रन मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. अजय सरोज आपला पूर्णपणे असलेला अनुभव पणाला लावत असताना आपल्या संघासाठी पहिल्या षटकातून अधिकच्या धावा खर्च केल्यानंतर मात्र संघाला कमबॅक करून देण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय. 5 चेंडूत 5 धावा त्याने खर्च केल्या. 30 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव. या वेळेला मात्र उडवून दिलाय बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून आउट ऑफ डिफेन्स. व्हेरी वेल क्लिअर्ड बाय उझेर शेख. आणखीन एक षटकार उझेरच्या बॅटमधून. 11 धावांचं हे षटक मात्र पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकांखेरीस 18 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र एका गड्याच्या मोबदल्यात जान्हवी शिवशक्ती गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये 36 धावा. एक मोठं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे, कारण समोरही आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर संघामध्ये सुद्धा मोठ्या बॅटिंग लाईनअपचा मोठ्या बॅटिंग युनिटचा भरणा असलेला संघ आहे. नेक्स्ट ओव्हर साठी मॅन फ्रॉम शिवडी कोळीवाडा शफिक शेख गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना. एक 11 काळा चौकी. माननीय श्री रवींद्र कोरडे साहेबांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. शिवडीवनी बरेच चाहते या सामन्याला गर्दी करताना. या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. सहजतेने मात्र या 4 धावा मिळवल्या जातील. ब्रिजेशच्या माध्यमातून हा खणखणीत चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. 40 धावा मात्र संघाच्या पूर्ण. शफिक शेखचा पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आणि बराच आखूड टप्प्याचा चेंडू होता. अगदी सहजतेने मात्र या चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला ब्रिजेशने आणि त्यात मात्र त्याला यशही मिळालं. चौकारासोबत मात्र टीमच्या 40 धावा पूर्ण होताना
या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय, थोडीशी गती कमी केली होती या वेळेला शफिक शेखने. चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. व्हेरिएशन करण्याची गरजही आहे, कारण धावसंख्येचा आकडा मात्र नक्कीच एका चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला असताना स्कोरबोर्डवरती मात्र 40 धावा लगावल्या गेलेत. एका बाजूने मात्र मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होतोय, तर दुसऱ्या बाजूने कमीत कमी धावांवर कसं रोखलं जाईल याच्याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं जातंय. चांगला चेंडू पाहायला मिळेल या वेळेला मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षक प्रथमेश पवारकडे जाताना एकेरी धाबेसाठी ब्रिजेशच्या बॅटमधून हा फटका मात्र पाहायला मिळेल. एकेरी धाबेने मात्र धावसंख्या एक घर पुढे सरकते. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जूड सिंग आपल्या व्यासपीठावरती अगदी आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, दिग्गज प्लेयर्स, लेजेंडरी प्लेयर्स आपल्या आज व्यासपीठावर या मॅचला पाहण्यासाठी. अकू टप्प्याचा बॉल होता, या वेळेला मात्र उझेर शेखनं इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला. स्विचिटच्या प्रयत्नात बॅटची घेतली कडा आणि फलंदाजाला शफिक शेखनं शिकवलाय धडा. आणखीन एक धक्का जान्हवी शिवशक्ती गोरेगाव संघाला. सेकंड विकेट डाऊन. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव संघाला हा दुसरा हादरा लागताना न्यू बॅटर सुयोग मैदानाच्या आतमध्ये. उझेरची जागा घेण्यासाठी सुयोग मैदानावर दाखल होतोय. एक उंच पुरा धिप्पाड शरीर यष्टीचा फलंदाज मैदानावर पाठवला जातोय. शफिक शेखने मात्र मिळवली ती उझेर शेखची विकेट. उझेर शेख वैयक्तिक 24 धावांची खेळी त्याने केली आहे. 3 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल आणि तदनंतर मात्र त्याची आलेली विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुयोग नागवेकर ऑन स्ट्राइक शफिक शेखच्या नेक्स्ट बॉल साठी. पहिला बॉल सुयोग नागवेकरच्या बॅटमधून आडव्या बॅटने सडक पे कडक षटकार येताना पाहायला मिळेल. ताकदीचा वापर आहे. चेंडू मात्र या ओव्हर मधले पूर्ण झाले ते 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम थर्ड ओव्हर. या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र नक्कीच आम्ही आभारी असणार आहोत. आपले स्थानिक पोलीस प्रशासन अर्थात काळा चौकी पोलीस स्थानक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आमचे सर्व पोलीस बांधव. फुलटॉप चेंडू होता, समाचार घेता आलेला नाहीये. पायावर जाऊन शरीरावर जाऊन आदळलेला बॉल आणि निर्धाव चेंडून मात्र षटक क्रमांक 3 ची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे जवळपास 15.5 धावांच्या सरासरीने धावफलक पुढे धावतय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर कुठेतरी आळा घालण्याचं काम मागील ओव्हरमध्ये अजय सरोजनेही केलं आणि या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर 11 धावांचं हे षटक शफिक शेख याचं सुद्धा पाहायला मिळालं. पहिल्या षटकातून 25 धावा आल्या, परंतु मागील 2 षटकांमधून एकूण 2 षटकांमध्ये 22 धावा आलेत. अशा एकूण 47 धावा स्कोरबोर्डवरती.
अजय सरोज पुन्हा एकदा मात्र अप टू द मार्क नेक्स्ट ओव्हरसाठी वैयक्तिक हे मात्र अजय सरोज यांचं दुसरं आणि सांघिक मात्र हे चौथं षटक. स्ट्राइक वरती ब्रिजेश. पहिला बॉल इथे मात्र परफेक्ट यॉर्कर केलं, परफेक्ट ब्लॉक केलं. अजय सरोज आज चांगल्या नियंत्रणात पाहायला मिळतोय. एक वेल कंट्रोल्ड गोलंदाजी पाहायला मिळते. या मैदानावरचा चांगला अनुभव आहे अजय सरोजला. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची चांगली जाणीव आहे या गोलंदाजाला. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 6 धावांचा हा षटकाराचा इशारा पंच सुबोधजी घडसे यांचा. अप्रतिम फटका होता. असे खूप कमी फटके पाहायला मिळतात जे डोळ्याला थंडावा देतात. त्यापैकीचा हा एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुट लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. 53 धावा, 50 अप स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, जाईल मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. 6 धावा, खणखणीत आरके चषक षटकार. पहिला चेंडू मात्र खूप सुंदर हाताळला होता, परंतु मागील 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकण्यामध्ये फलंदाज ब्रिजेशला यश मिळतंय. एकूण 60 धावा स्कोरबोर्ड वरती. कालच्या दिवसातून शिफा स्ट्रायकर्स मलाड पुन्हा एकदा मात्र कमबॅक होतोय. मोईनजी इद्रिसी यांचा कालचा संघ आपण पाहिलाय मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करत असताना. आजच्या दिवसातून कोणता संघ मेगा फायनल गाठेल याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. त्याची मात्र प्रतीक्षा करावी लागेल, वाट पाहावी लागेल आज संपूर्ण दिवसभर. या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड. वन मोर बिग हिट. हवा के साथ साथ घटा के संग संग आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पासष्ट धावा या षटकारानंतर. शेवटचा बॉल या ओव्हरचा. आकुटप्प्याचा चेंडू होता, हलकासा लेग कटर पाहायला मिळतोय. धाव घेता येत नाहीये. निर्धाव चेंडून मात्र सांगता होईल ती या षटक क्रमांक 4 ची. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला आपण बघतोय सुयोग नागवेकर आणि ब्रिजेशची जोडी, परंतु शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जाणार. शेवटची ओव्हर कोण हाताळणार याच्याकडेही मात्र सर्वांचं लक्ष असेल. सूर्या नायडू शिवडी परिसरातील आणखीन एक उदयोन्मुख खेळाडू, एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. परंतु समोर मात्र एक विस्फोटक फलंदाज सुयोग नागवेकर. सूर्याचा पहिला बॉल अगदी सहजतेनं, व्हेरी इझिली स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुयोग नागवेकरच्या बॅटमधून उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. चौकार षटकारांची मात्र आज चौफेर आतिषबाजी इथे पाहायला मिळेल. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 5-5 षटकांचे सामने आहेत. संघाची धावसंख्या या षटकारासोबत 71 धावांवर. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन जागा बनवली. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आणखीन एक षटकार सुयोग नागवेकरच्या बॅटमधून. आपल्या उंचीचा, आपल्या कदकाठीचा मात्र जबरदस्तरित्या फायदा उचलला जातो सुयोग नागवेकर कडून. 76 धावा या लगातारच्या 2 षटकारांनंतर.
जान्हवी शिवशक्ती गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये 77 रन्स. शेवटचे आता मात्र डावातले 4 चेंडू शिल्लक राहिलेत. किती धावांचा पल्ला गाठणार जान्हवी शिवशक्ती गोरेगाव आणि किती धावांचं टार्गेट सेट करणार? 77 धावा. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जातो झेल आणि समाप्त होतो सुयोग नागवेकरचा खेळ. न्यू बॅटर सुयोगची जागा घेण्यासाठी राज सिंग मैदानावर दाखल होत असताना शेवटचे 3 चेंडू या डावातले. माननीय श्री सुभाषजी गुरव साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सुभाषजी गुरव आणि त्याचप्रमाणे बाबू हरमळकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपण पाहिलं तर अभ्युदयनगरातील एक नामवंत संघ म्हणजेच जॉली या संघाचे जुने जाणते खेळाडू देखील आहेत, दिग्गज खेळाडू आणि जुने विकेट कीपर देखील राहिले आहेत. माननीय श्री सुभाषजी गुरव यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. त्याचप्रमाणे बाबू हरमळकर आपले सहर्ष स्वागत आहे. विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आर.के. चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत. राज सिंग मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला माघारी परतलाय. गेल्या पावली मात्र माघारी येतोय रामदास घारगे उर्फ रामा. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेत होते. अगदी सहज सोपा झेल त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि राज सिंग तंबूच्या आश्रयाला परतीच्या दिशेला जात असताना न्यू बॅटर अमोल लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 2 चेंडू या डावातले आता मात्र शिल्लक राहिलेत. पहिल्या षटकातून 25, दुसऱ्या षटकातून 11, तिसऱ्याही षटकातून 11, चौथ्या षटकातून 18. आता या शेवटच्या षटकातून जसं बघायला आपण गेलं तर 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत आणि 12 धावा सूर्या नायडूनं खर्च केलेत. आणि हॅट्रिक चेंडू असेल सूर्या नायडूसाठी. विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी सूर्या नायडूच्या हातामध्ये. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत. चोरटी धाव मात्र इथे घेतली जाते 22च्या स्वरूपात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे मात्र पंचांनी लागू केलाय. क्रिकेटच्या क्षेत्रात क्रिकेटच्या पटलावरती मात्र धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, सिंगल असेल, डबल असेल, ट्रिपल असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल, धावा येणं सध्याच्या घडीला मात्र खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मात्र बैठक शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते अजित. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पहिली धाव तर वेगाने घेतली. दुसऱ्या धावेच्याही प्रयत्नामध्ये फलंदाज पाहायला मिळतात. ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये असतील आणि हा तिसऱ्याही धावेचा प्रयत्न यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ब्रिजेश मात्र सुरुवातीच्या ओव्हर पासून लढा देत आला होता आणि हा शेवटच्या चेंडूवरचा तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी झाल्यानंतर पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या 5 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 81 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 5 षटकांमध्ये मात्र 82 धावांचं टार्गेट शिवडी मुंबईकर संघासमोर असेल. धन्यवाद धन्यवाद रोशन. या ठिकाणी आपण पाहतोय आज माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांचा 50वा वाढदिवस आणि याच वाढदिवसाचे औचित्य साधून आपण पाहतोय ही स्पर्धा. आणि आज मात्र सरांचा देखील वाढदिवस आहे. प्रथमेश पवार आपण व्यासपीठावरती या. प्रथमतः या ठिकाणी केक कट केला जाईल. अर्णव मराठाचे सर्वेसर्वा मधुकर बोर्ड आणि त्याचप्रमाणे राजनजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच रवींद्र कोरडे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि या ठिकाणी केक कटिंग सेलिब्रेशन देखील केलं जाईल. प्रथमेश पवार आपण व्यासपीठावरती या. प्रथमेश पवार आपण व्यासपीठावरती या.
आज माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे साहेबांचा 50वा वाढदिवस, सुवर्ण महोत्सवी वाढदिवस, याच वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. अजित मोहिते, आपण देखील व्यासपीठावरती या. अजित मोहिते, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. अजित मोहिते, व्यासपीठावरती या. विकेटवर प्रॅक्टिस करू नका. अरुणा मराठाचे संघमालक यांच्या माध्यमातून मात्र हा सन्माननीय रवींद्र शेठ कोरडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती असणार आहे माननीय श्री जयेंद्र दाभोळकर, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. माननीय श्री करुणाकर कोटियन सरांचा यथोचित सन्मान दिग्गज खेळाडू करुणाकर कोटियन यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. जयेंद्र दाभोळकर यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. सरांना देखील जयेंद्र दाभोळकर सरांच्या शुभ हस्ते करुणाकर कोटियन सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. सरांना देखील पुष्पगुच्छ, मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी करुणाकर कोटियन सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2024 सिलेक्टर देखील राहिले होते. सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. 11चे सर्व मान्य श्री गणेशजी पांचाळ सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर, आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे पुढील यथोचित सन्मान केला जाईल. सागर मल्हार यांच्या शुभ हस्ते माननीय श्री अभय राजाध्यक्ष सरांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. दिग्गज खेळाडू राहुल 11 परळ, एक नामवंत संघ आणि त्याच संघाचे सर्व माननीय श्री अभयजी राजाध्यक्ष यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. गुरुप्रसादजी पांचाळ यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल. चंद्रा सर म्हणजेच चंद्रकांतजी शिंदे यांचा एक यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. त्यांना देखील मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान चंद्रा सरांचा देखील केला जाईल. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचे हे सर्व सिलेक्टर म्हणून त्यांनी भूमिका पार पडली आहे. हे सर्वच दिग्गज खेळाडू मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बबन साळगावकर यांच्या शुभ हस्ते सुभाषजी गुरव यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. बबन साळगावकर यांच्या शुभ हस्ते माननीय श्री सुभाषजी गुरव यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. हे सर्वच दिग्गज खेळाडू मान्यवर आवर्जून उपस्थित राहिलेत. आज रवींद्र शेठ यांचा 50वा वाढदिवस.
विजयजी कदम आपणास विनंती असणार आहे आपण माननीय श्री बाबू हरमळकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बाबू हरमळकर सरांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित राहिलेत. रवींद्र शेठ कोरडे यांचा आज 50वा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील सत्कार होईल रामायण राजभर यांचा देखील. रवींद्रजी कोरडे आणि त्याचप्रमाणे नवनाजी गाडवे यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. अंकुश काळे यांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. राजेंद्र कदम साहेबांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. माननीय श्री हेमंतजी कदम साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येईल. हेमंतजी कदम साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येतोय. पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल जूड सिंग यांचा. जूड सिंग एक मोठं नाव व्यासपीठावरती उपस्थित आहे. 11 चे कर्णधार माननीय श्री गणेशजी पांचाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय जूड सिंग यांचा. काळ चौकीचा हा आपला रहिवासी. क्रिकेटची सुरुवात आपण जर पाहिली तर आपल्या कारकिर्दीमध्ये फ्रेंड्स 11, अमृत 11, लॉयड या संघामध्ये केली. त्याचप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग, मुंबई इंडियन्स या संघाचे सदस्य देखील राहिले 2009 साली. त्याचप्रमाणे सेफ्टी लेजंड लीग, साऊथ आफ्रिका या संघाचे फिल्डिंग कोच म्हणून त्यांनी भूमिका बजावली. असं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती माननीय श्री जूड सिंग यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्यांना देखील आपण पाहतोय मायाची आणि प्रेमाची उबदार शाल, सुगंधाचं प्रति पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन जूड सिंग सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतोय. एकदा आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पुढील सन्मान करण्यात येईल 11 चे माजी कर्णधार माननीय श्री गणेशजी पांचाळ सरांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येतोय. नवनाथजी गाडवे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. पुढील सत्कार उदय सौंदेकर साहेबांचा देखील या ठिकाणी केला जाईल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. प्रथमेश यशवंत पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी नवनाथजी गाडवे यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दरम्यान पहिला बॉल फेस करतोय प्रथमेश. राज सिंग या ठिकाणी मात्र पकडून ठेवलंय फलंदाजांना. जसं आपण पाहिलं या अगोदर चौकार जाता जाता राहिला आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव घेतल्यानंतर प्रथमेश स्ट्राईकवर आले आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आता हा पहिला चेंडू सामना केला गेलाय. या वेळेला मात्र बैठक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपला आवडता फटका मात्र सजवण्याच्या प्रयत्नामध्ये होते प्रथमेश, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू निर्धाव चेंडूने मात्र सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस मात्र 9 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 चौकार फरदीन काझीच्या बॅटमधून तर एक सिंगल धाव त्याच्या बॅटमधून आली होती. 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र हा ओव्हर समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडीबाद 9 धावा शिवडी मुंबईकर संघाच्या खात्यामध्ये.
82 धावांचं टार्गेट समोर आहे. एका बाजूला मात्र फरदीन काझी आणि त्यांच्या सोबत मात्र प्रथमेश पवार सलामीच्या जोडीमध्ये शिवडी मुंबईकर संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने मात्र गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला मॅन फ्रॉम गोरेगाव फिरोज शेख. चोवीस चेंडू आणि 73 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र दिशा दाखवली आहे फरदीन काझीने. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी एक खणखणीत आसमानी षटकार. आणखीन एक फुलटॉस बॉल, तोही मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार फिरोज शेखच्या गोलंदाजीवर फरदीन रफिक काझीच्या बॅटमधून. 21 धावा स्कोर बोर्डवर. 83 धावांचं टार्गेट. 82 धावांचं टार्गेट, माफ करा. आणि सध्याच्या स्थितीला मात्र 21 धावा स्कोर बोर्ड वरती. 22 चेंडू आणि 61 धावा अजूनही गरजेच्या आहेत. व्यासपीठावरती मात्र मान्यवरांची मोठी मांदियाळी. सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ आणि सुरू असलेला हा क्रिकेटचा रंगारंग खेळ. मोठी स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल जाईल सीमारेषा पार. फरदीन काझीच्या बॅटमधून आणखीन एक आरके चषक षटकार. एकवीस चेंडू 55 धावा. समीकरण मात्र प्रत्येक बॉल गणिक बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. फिरोज शेख आणि त्यांच्या विरोधात फरदीन काझी. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका बाजूला जान्हवी शिवशक्ती गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला मात्र शिवडी मुंबईकर्स. षटकारांची तिकडी मात्र पूर्ण केली आहे फरदीनने. आणखीन एक फुलटॉस बॉल, त्यालाही पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. फरदीन काझी मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. फरदीन काझीच्या शरीर यष्टीकडे पाहिल्यानंतर एखाद्याला भरोसाही वाटणार नाही की हा फलंदाज इतक्या लांबलचक षटकारांचा धनी आहे. बॅक टू बॅक 4 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातून मात्र 9 धावा, परंतु या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 4 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावांवरती. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता आणि विकेटचं मात्र पतन होताना मोठी विकेट आली आहे. 4 षटकारांनंतर मात्र फिरोज शेखने फरदीन काझीला बाद केलंय. पहिला धक्का लागतो शिवडी मुंबईकर संघाला. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातून शिल्लक राहिलाय. नेक्स्ट बॅटर अजित मोहिते. पाच चेंडूंचा सामना केला. त्या 5 चेंडूंमध्ये मात्र 24 धावा बनवल्या आणि 5व्या चेंडूवर बाद झाला फरदीन रफिक काझी. बॅक टू दी पवेलियन. फरदीन काझी 9 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 33 धावा त्यांच्या बॅटमधून मात्र आल्या. त्यामध्ये मात्र 2 चौकार 4 षटकार अशा पद्धतीने मात्र या 33 धावा त्याने आपल्या संघासाठी जमवलेत. म्हणजे आतापर्यंत आलेली संपूर्ण धावसंख्या जी आहे ती फरदीनच्या बॅटमधून आहे. त्याची जागा घेण्यासाठी मात्र शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय
अजित मोहिते. विकी प्रतिष्ठान डोंबिवली रायगड सारख्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. पहिला चेंडू लाऊड अपील, पंचांनी मात्र तो अपील फेटाळून लावलाय. एक मोठी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु पंचांनी त्या अपीलला मान्यता दिलेली नाहीये. निर्धाव चेंडून मात्र दुसऱ्या षटकाचा हा खेळ मात्र समाप्त होईल आणि 2 षटकांखेरीज 16.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 33 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक राहिलाय आणि 18 चेंडूंमध्ये मात्र आता 49 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण जाणार पुढील फेरीमध्ये, हा एकमेव प्रश्न आता सर्व प्रेक्षकांनाही पडलाय. प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी आज दिवसभर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आज रविवारचा दिवस आणि मुंबईकरांसाठी या सुट्टीचा दिवस जरी असला तरी क्रिकेटचा दिवसही म्हणून ओळखला जातो हा रविवार. या स्पर्धेशी मात्र एक मोठं नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे सन्माननीय कसोटीवीर स्वर्गीय एकनाथ धोंडो सोलकर साहेबांचं. आणि या मैदानालाही तितकाच मोठा वारसा आहे. नरेश सुरी साहेब असतील, आनंद झोलकर साहेब असतील, त्याचबरोबर एकनाथ सोलकर साहेब असतील. या मैदानावरती कित्येक वर्ष मात्र आपली त्यांनी या मैदानासाठी घालवलेली आहेत. 27 कसोटी सामने, 7 एकदिवसीय सामने आणि त्याच एकनाथ सोलकर साहेबांच्या टोपण नावाने सुरू झालेला संघ म्हणजे एकी 11. पहिला बॉल या वेळेला मात्र हवेत फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रथमेश यशवंत पवार बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक मोठा मासा गळाला लागलाय, तो मात्र जान्हवी शिवशक्ती घोडेगाव संघाच्या राजसिंगच्या गोलंदाजीवर. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला फटका. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं एक सहज सोपा सुरेख असा झेल. प्रथमेश यशवंत पवार बाद. नानाची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज सूर्या नायडू. या मैदानावरचा त्याचा एक मोठा विक्रम अजूनही आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये शिवडी मुंबईकर्स या संघासाठी मात्र केलेली विजयी खेळी आणि आज मात्र त्याची पुनरावृत्ती सूर्या नायडूच्या माध्यमातून होणार का? राजसिंग पुन्हा एकदा समाज मंदिर एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन सूर्या नायडू स्ट्राइक वरती. पहिला चेंडू या वेळेला मात्र बैठक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. राजसिंगच्या वेगाचं उत्तर मात्र या फलंदाजाकडे नाही आहे. पायावर जाऊन आदळलेला चेंडू पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातला हा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती प्रथमेश पवारची विकेट आली. दुसरा चेंडू मात्र सूर्या नायडूसाठी राजसिंगने हाताळला, तोही निर्धाव. धावसंख्या मात्र आता या तिसऱ्या षटकात थोडीशी स्थिरावलेली पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता या वेळेला मात्र लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाच धाबेवर संतुष्ट राहावं लागेल. अजित मोहितेच्याही खांद्यावरती आता मोठी जबाबदारी आली आहे, कारण 2 मोठे खेळाडू बादवून माघारी परतलेत. सलामीची जोडी पूर्णपणे तुटलेली आहे. आपल्या अनुभवाचा वापर अजितला करावा लागेल. दुसऱ्या बाजूने मात्र राजसिंग सारखा गोलंदाज आज पहिल्या ओव्हर पासून मात्र एक अप्रतिम गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. पहिल्या षटकात वैयक्तिक 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकातून 3 चेंडूंमध्ये 1 धाव आणि 1 विकेट त्याने पटकावली आहे. अजितसाठी मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र सातत्यपूर्ण त्या क्षेत्रामध्ये खूप चांगली फिल्डिंग करत असताना लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणखीन एक एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते.
35 धावा स्कोरबोर्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 14 चेंडू आणि 47 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी शिवडी मुंबईकर संघाला. विरोधात मात्र जान्हवी शिवशक्ती गोरेगाव. आडव्या बॅटने मात्र स्विंग अँड मिस. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक राज सिंग याच्या ओव्हर मधला. आणि या बॉलवरती पुन्हा एकदा मात्र फटका खेळलाय. फिरोज शेख बॉल खाली येतोय, पकडतोय झेल आणि समाप्त होईल सूर्या नायडूचा खेळ. सिंग इज किंग. आणखीन एक विकेट राज सिंगच्या खात्यामध्ये. विकेटचं बटन खेळाडू बाद. तीन ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि धावफलकावरती मात्र धावा झाल्या त्या 35. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता. नव्याने येणारा फलंदाज चिराग दाठिया. या 12 चेंडूंमध्ये मात्र सोप्या भाषेत क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 7 षटकारांची आवश्यकता. स्ट्राइक वरती अजित मोहिते. गोलंदाजी मार्क वरती मात्र नवीन गोलंदाज सनी येतोय. राज सिंग यांच्या 2 ओव्हरचा स्पेल समाप्त. फिरोज शेख यांचं मात्र एक महागडं षटक 24 धावांचं. आणि या नवीन ओव्हरसाठी मात्र ओव्हर नंबर 4 घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती सनी. स्ट्राइक वरती अजित मोहिते, नॉन स्ट्राइक वर चिराग दाठिया. 12 चेंडू आणि 47चं समीकरण. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू अजित साठी सनी याचा. पहिला चेंडू बॅटची इनर एज घेतोय आणि जातोय लॉंग स्टॉप रिझन कडे. 4 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील शिवडी मुंबईकर संघाला. हा नशिबाचा चौकार आहे. इथून मात्र मॅच मध्ये कमबॅक होण्याची शक्यता होऊ शकेल. रवींद्र शेठ कुर्डे यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केली जाणारी ही स्टेशन वाईज संकल्पनेवरती आधारित क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॉल मात्र जातो पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार अजित मोहिते यांच्या बॅटमधून. एक फ्लॅट शॉट. सनीवर मात्र कुठेतरी दबाव बनवण्याचा प्रयत्न. पहिला आलेला चौकार त्याने मात्र कुठेतरी शिवडी मुंबईकर संघाच्या टीमचा आत्मविश्वास वाढवलाय. आणि त्यानंतर मात्र आलेला हा षटकार. अर्थात 2 चेंडूत 10 धावा आलेत. त्यामुळे मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलतंय. 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. धावफलकावरती मात्र धावसंख्या झाली ती 45. 45. या वेळेला इनसाइड आउट अजित मोहितेच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आज आमच्या या क्रिकेट स्पर्धेला आणि रवींद्र शेठ कोरडे यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या आयोजनाला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या मंडळाचे, आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक, आमचे सल्लागार, आमचे स्नेही, आमचे मित्र राणीबाग पॅकरचे सन्माननीय नितीनजी भल्लासाहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ग्रीन पार्क क्रिकेट क्लब म्हणा किंवा राणीबाग पॅकर म्हणा, नितीनजी भल्ला यांचं 11 आणि या काळा चौकीच्या क्रिकेटसाठी मात्र खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. अशा सन्माननीय नितीन भल्ला साहेबांचं आम्ही आज या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक राहिलेत 9.
आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या स्मार्ट टीव्ही द्वारे सुद्धा पाहू शकता. प्रो लिंक स्पोर्ट्स विपुलजी पंडुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. सर आता मात्र मॅच मध्ये शिवडी मुंबईकर संघाचा कमबॅक होताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 25 धावा, म्हणजे या 8 चेंडूंमध्ये अजून 4 षटकार किंवा 6 चौकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. सनीवरती मात्र प्रेशर बनवले अजित मोहितेने. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक जरी असला तरी मात्र फिरोज शेख एक वेगवान क्षेत्ररक्षक आहे, एक चपळ क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाब्यावर मात्र समाधानी राहायला लागतंय अजित मोहितेला. 58 धावा, 23 धावा आतापर्यंत या 5 चेंडूंमधून आलेत. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. चिराग दाटिया सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे. काय घडणार शेवटच्या चेंडूवरती? 7 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतोय. एका बाजूला जान्हवी शिवशक्ती गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला शिवडी मुंबईकर्स. एका बाजूला दक्षिण मुंबई तर दुसऱ्या बाजूला मुंबई उपनगर. आणि या बॉलवरती मात्र मिस टाइम स्ट्रोक. लॉफ्टेड फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पकडला जातो झेल आणि चिराग दाटिया ही बाद. आणखीन एका विकेटचं पतन. शेवटचा चेंडू विकेट होती आणि विकेट बरोबरच 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन थांबेल ती 4 गडी बाद 58 धावांवरती. 6 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. नवीन फलंदाज ओमकार हडशी, परंतु पूर्णपणे ही जबाबदारी आता अजित मोहितेच्या खांद्यावरती आहे, कारण स्ट्राइक वर असेल अजित मोहिते. शेवटच्या ओव्हर पर्यंत आलेला हा सामना अगदी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतोय. दोन्ही बाजूला सारखंच प्रेशर, दोन्ही बाजूला सारखाच दबाव या मॅच मध्ये पाहायला मिळू शकेल. लास्ट 6 balls to go and 24 runs to win. 6 चेंडू, 24 धावा, 4 षटकार किंवा 6 चौकार या सामन्याला जिंकण्यासाठी आवश्यक. शेवटची ओव्हर घेऊन मात्र बॉलिंग मार्क वरती अक्षय. अक्षयचा पहिला चेंडू अजित मोहितेसाठी. पहिलाच बॉल, फ्लॅट शॉट आणि इथे मात्र अजित मोहितेची विकेट आली आहे. बडी मछली जाल में फसती हुई. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या तोच खेळाडू या वेळेला मात्र बाद होतोय. पाच चेंडू आणि आता मात्र 24 धावांची आवश्यकता. महत्वाच्या क्षणाला मात्र अजित मोहितेची विकेट पटकावण्यामध्ये अक्षयला यश मिळतंय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक सहज सोपा सुरेख असा झेल टिपला जातोय.
प्रथमेश नवीन फलंदाज. दरम्यान मैदानावरती शुभागमन. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक येतोय. यॉर्करचा प्रयत्न होता. फिरोज शेख क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि मैदानामध्ये शुभागमन होते. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अमोल म्हात्रे सर आज आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आज आपल्या मैदानामध्ये उपस्थित राहतात, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. मी सन्माननीय अमोलजी म्हात्रे सरांचं एकी11 आयोजित रवींद्र कोरडे शेट यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू आलाय आणि आता मात्र हा सामना औपचारिकतेच्या दिशेने वळतोय. 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र फलंदाज बाद. ओमकार हडशीला सुद्धा माघारी परतावं लागतंय. शिवडी मुंबईकर संघाच्या खात्यामध्ये मात्र निराशा. दुसऱ्या बाजूने मात्र जान्हवी शिवशक्ती गोरेगाव संघाच्या बाजूने मात्र विजयाचा कौल लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही सामना संपलेला नाही, औपचारिकता बाकी आहे, ती औपचारिकता मात्र पूर्ण करावी लागेल. परंतु रामदास गारगे यांच्याकडून मात्र एक विशेष पुरस्कार आलेला आहे. सामना भलेही औपचारिकतेच्या दिशेने वळला असला तरी मात्र त्यांच्या षटकारासाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. कारण जुने जाणते अनुभवी खेळाडू आहेत. दोन चेंडू अजूनही शिल्लक, 23 धावांची गरज. या वेळेला मात्र विकेट येते का पाहूया. क्षेत्ररक्षक मात्र बॉल हातातून निसटलाय. शेवटचा बॉल षटकार जरी आला असला तरी या सामन्याचा विजेता ठरलाय जान्हवी शिवशक्ती गोरेगाव, अर्थात कर्णधार आहेत प्रीतम मनोहर परब आणि टीम. या सामन्याचा विजेता संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी सन्माननीय शिवाजीभाऊ दरेकर आणि संदीपजी इंगळे शिवडी मुंबईकर संघाचे संघमालक यांना विनंती करतोय. त्याचबरोबर तसेच शिवसेना शाखा क्रमांक 206 चे उपशाखा प्रमुख राजेशजी मांगडे यांना मी विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आयोजकांच्या वतीने आपला एक छोटासा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. शिवडी मुंबईकर संघाचे संघमालक म्हणून सर्वप्रथम तर शिवाजी दरेकर आणि संदीप जिंगळे आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा क्रमांक 206 चे उपशाखा प्रमुख राजेशजी मांगडे यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या आयोजन समितीच्या वतीने आपला एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आम्ही करणार आहोत. तरी आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. मी सर्वप्रथम तर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अमोलजी म्हात्रे सरांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय. आणि सामनावीराचा पुरस्कार कोणाला जातोय सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया. या सामन्यामध्ये बरेच खेळाडू होते ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केली, परंतु त्यातल्या त्यातही आपल्याला एक प्लेअर ऑफ द मॅच निवडायचं आहे आणि ते नाव मात्र थोड्याच वेळात जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी मी सर्वप्रथम शिवडी मुंबईकर संघाचे संघमालक शिवाजीभाऊ दरेकर, संदीपजी इंगळे आणि शिवसेना शाखा क्रमांक 206 चे उपशाखा प्रमुख राजेशजी मांगडे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय.